डाऊट आहे? मिक्सिंग झालं तुम्हाला? परत एकदा रिपीट करा. का हॅमरचं इन्व्हर्टेड हॅमरचं रिपीट करू काय? हा. थेरी रिपीट करू काय प्रॅक्टिकली दाखवू? नाही, प्रॅक्टिकल मध्ये आहे. हे बघा. तुम्ही मगाशी नव्हता काय? हा, ते मला कॉल आलेला. हा, हे बघा इथं दाखवतो. ह्याला आपण सेलिंगसाठी का बघायचं नाही लक्ष द्या काय. कॅन्डल इथं ओपन झाले. हा. ओपन झाल्यानंतर कॅन्डल वरच्या साईडला आहे. हा. म्हणजे कॅन्डलचा कलर कोणता पाहिजे? ग्रीन. कॅन्डल आता जरा जरा वरती आली. हा. पण इथं आता कॅन्डल स्टेबल राहिले नाही. ठीक आहे. मग इथं काय तयार होणार सांगा? वीक. वीक तयार होणार. हा, एवढं वीक तयार झालं आता. हम्म. आता ह्याचं आपल्याला काय वाटतंय बघून की मार्केट सेलिंगसाठी आहे. हो. ठीक आहे. पण सेलिंग का बघायचं नाही माहिती यामध्ये? हा जो ट्रेंड आहे हा फक्त बाईंग साठी असतोय. सेलिंग साठी सायकोलॉजी फक्त आपली बिघडण्यासाठी दाखवते येते. पण इथे एकदा बाईंग दाखवली की नाही मार्केटनं, हा, वरती जाऊ. म्हणजे बायर्स होते यामध्ये, पण इथं ऑर्डर रिजेक्ट करून सेलरची ऑर्डर घेऊन मार्केट खाली आलं. हो. आणि ह्याच्यानंतर कन्फर्मेशन घेतल्यानंतरची ऑर्डर कन्फर्म होते. ठीक आहे. आता जर ह्याच्यानंतरची कॅन्डल जर इथं ओपन झाली तर क्लोजिंग कुठे व्हायला पाहिजे सांगा कन्फर्मेशनला? काय झालं? ह्याची क्लोजिंग कुठे व्हायला पाहिजे कन्फर्मेशनला? वरती ना? कुठं वरती होणार. वरती म्हणजे कुठं? बॉडीच्या वरती? होय. इथं बॉडीच्या वरती म्हटला तुम्ही? नाही नाही, ह्याच्यावरती आपल्या काय म्हणतात, वीक ना? हायच्या वरती म्हणायचं. हाय. वीक मग खालचं इकडं पण होऊ शकतंय. मग इथं खाली क्लोजिंग आहेच की. अप्पर वीक. अप्पर वीकच्या हायच्या वरती किंवा हायच्या वरती क्लोज झाले पाहिजे. आता झालंय का नाही? म्हणजे इथं बाहेर आहेत अजून मार्केटमध्ये. ठीक आहे. होय. इथले सेलर्स काय झाले? ट्रॅप झाले. इथं जे सेलर्स होते त्यांना ट्रॅप केलं मार्केटनं. नवीन एक अजून बुलिश कॅन्डल बनवलं. तर इथून मार्केट ट्रेंड कसा होणार तुम्ही आता प्रॅक्टिकली बघितलाय. मग आता काय डाऊट आहे का बघा या कॅन्डल मध्ये? आता ही कॅन्डल जर रेड मध्ये झाली, सेम प्रोसेस झाला आणि जर रेड मध्ये क्लोज झाली तरी पण तुम्हाला इथे सेलिंग वाटणार. होय. मग तेच परत आणि इथे सेलर ट्रॅप झाले. दुसरी कॅन्डल जर हायच्या वरती क्लोजिंग दिली तर इथं कोण आहे सांगा? बायर्स आहे का सेलर्स आहे? हे बाहेरच आहे. मग इथं कशाचं आपण मेन काय बघायला सांगा? एक कॅन्डल, ही कॅन्डल बघायची आहे का ह्याच्या नंतरची कॅन्डल बघायची आहे? नंतरची कन्फर्मेशन साठी. हा, नंतरची कॅन्डल ही मेन असणार आहे. आणि तेच जर ही कॅन्डल अशी क्लोज झाली तर मग इथं आपलं काही कन्फर्मेशन नाही, ट्रेंडचं पण काही कन्फर्मेशन नाही. ठीक आहे. आणि ते जर अशी क्लोजिंग झाली तर 100% वरतीच जाणार आहे. समजलं आता इन्व्हर्टेड हॅमर? काय डाऊट आहे इन्व्हर्टेड हॅमर मध्ये? पुढे कंटिन्यू करू. आता आपण किती पॅटर्न बघितलो बघा टोटल? बुलिश, बेरिश, आणि ड्युटिंग, हॅमर आणि इन्व्हर्टेड. हॅमर आणि इन्व्हर्टेड हॅमर. आता खाली लिहून लास्ट इम्पॉर्टंट कॅन्डलस्टिक म्हणून दिला ना टॉपिक? मोस्ट इम्पॉर्टंट. हा, मोस्ट इम्पॉर्टंट कॅन्डलस्टिक. आता त्यातलं थर्ड घ्या, लास्ट आहे. बुलिश पिन बार अँड बिअरिश पिन बार. म्हणजे हे सोडून पण अजूनही आहेत काय टाइप्स? नाही, ह्यो लास्ट असणार. आता मोस्ट इम्पॉर्टंट मध्ये लास्ट असणार. बाकीचे मोस्ट इम्पॉर्टंट म्हणत नाही मी. हा, कॅन्डलस्टिकचे प्रकार हा, होय, लय आहेत, भरपूर आहेत. मोस्ट इम्पॉर्टंट एवढे आहेत. हा, मोस्ट इम्पॉर्टंट मध्ये ह्याच्यावर लक्ष द्यायचं. बाकीचे कसे आहेत माहित आहे? सायकोलॉजी डिस्टर्ब करतात ते फक्त. हजारो प्रकारचे पॅटर्न आहेत मार्केटमध्ये, पण सगळ्यात महत्वाचे फक्त एवढेच आहेत. आणि एवढ्यावरतीच आपण पण अभ्यास करायचा आहे.
सांगा. बुलिश पिन बार लिहा आता खाली अजून एक टाइम सब टॉपिक म्हणून लिहा आणि पॅटर्न ड्रॉ करा पहिला. बुलिश पिन बार एवढंच ड्रॉ करा. हे 3 कसे आहेत बघा, झूम करतो. हे बुलिश पिन बार बघा फक्त. हॅमर सारखे दिसाल ना पॅटर्न, येस. पण त्याचा विक मोठा आहे का नाही हॅमर पेक्षा? एक मोठा आहे. आणि तुम्हाला हे पॅटर्न सारखे बघायला भेटणार आहेत सपोर्ट अँड रेजिस्टन्सला. बेरीजचे पण काढून ते घ्या, नव्हतं. नुसतं काढून घ्या. नाही फक्त बुलिश पिन Trading. बारचं काढा. ड्रॉ केला काय? झालं. हो. आता त्याच्या खाली पॉइंट लिहून घ्या. बुलिश पिन बार टिपिकली फॉर्म्स, मराठी सांगू का इंग्लिश मध्ये सांगू? दोन्ही. बुलिश पिन बार हा फॉर्म होता ना, डाऊन ट्रेंड मध्ये फॉर्म होतो. एका मोठ्या सपोर्ट लेवलला फॉर्म होतो. एका मोठ्या सपोर्ट लेवल. ग्रीन असू शकतो किंवा रेड असू शकतो. लिहून घेतला? हो. त्याच्या खाली कॅरेक्टरिस्टिक्स लिहा. बुलिश पिन बारची बॉडी लहान असते. लोअर वीक हे कमीत कमी 3x असतं बॉडीपेक्षा, 3 पट मोठं असतं. हा बॉडी लहान असू शकते पुढे काय काय आलं? बॉडी बरं लहान सांगा असू जरा. शकते. आपण लोअर वीक आहे. लोअर वीक हे बॉडीपेक्षा 3x असू शकतं. मॅक्झिमम नो लिमिट. जास्त. हा आणि अप्पर वीक हे असू पण शकतं किंवा नसू पण शकतं.
लिहून घेतला. मी जर ड्रॉ केलं सेम तशा पद्धतीने असणार की नाही सांगा. हम्म. बॉडी लहान आहे, होय. Yes. अप्पर वीक लहान आहे, हम्म. लोअर वीक बॉडी पेक्षा 3 टाइम्स आहे. Yes. आता ह्याचं काम काय बघा, काय थेरी मध्ये बघा. पहिला एका सपोर्ट लेवलला फॉर्म होते, डाऊन ट्रेड मध्ये असताना फॉर्म होते. म्हणजे काय फॉर्म होते माहिती, ट्रेंड रिव्हर्स करण्यासाठी. सपोर्ट लेवलला फॉर्म झाल्यानंतर काय होणार आहे, ट्रेंड रिव्हर्स. म्हणजे कोणता ट्रेंड रिव्हर्स होणार आहे, डाऊन ट्रेंड जो असतोय तो अप ट्रेंड मध्ये होणार. ठीक आहे. आता यामध्ये काय होतंय बघा, कॅन्डल अशी ओपन झाली. आता वीक इग्नोर करा तोपर्यंत. ओपन इथं झाली. ठीक आहे. रेड असू शकतो, ग्रीन असू शकतो, दोन्ही मध्ये असू शकतात. ठीक आहे. ओके. ओपन झाल्यानंतर पहिला वरती आली म्हणजे ग्रीन कलर झाला असणार. परत जरासं खाली आली आणि इकडे फ्लिप झाली कॅन्डल. ठीक आहे. फ्लिप झाली आणि त्यानंतर काय झालं, एकदम खाली आली कॅन्डल, एवढी खाली आली. आता इथं कोण जास्त वाटायला आपल्याला, बॉडी जास्त वाटायला. म्हणजे यामध्ये कोण जास्त आहे आता, बायर जास्त आहेत, बायस. कोण जास्त आहेत, सेलर. सेलर जास्त आहेत. कन्फ्युज होऊ नका. त्यानंतर काय केलं बघा, इथं हॅमर मध्ये काय केलं, ऑर्डर रिजेक्ट केल्या. हॅमर मध्ये ऑर्डर रिजेक्ट केल्या का नाही, यामध्ये ऑर्डर रिजेक्ट करून असं वरती क्लोज झालं. ठीक आहे. आणि जे वीक आहे हे 3 टाइम्स और त्याच्यापेक्षा जास्त मोठा आहे. ठीक आहे. हॅमर मध्ये तुम्ही आता म्हणणार हॅमर मध्ये पण रिजेक्ट झालेलं, मग हॅमर पण बाईंगच दाखवली की ट्रेंड रिव्हर्सल. मग जर आता ह्याला समजा ही कॅन्डल अशी फॉर्म झाल्या आणि जर एवढंच असतं तर ह्यो पण हॅमर झाला असता. कधी कधी वीक आपण मोठ्या पण बघितलोय. ह्याला काय नाव देतो, ह्याला काय नाव दिलंय मी, बुलिश पिन बार. ठीक आहे. म्हणजे आता इथं काय झालं सांगा, रेडच क्लोज झालाय कॅन्डल, पण ऑर्डर रिजेक्ट केल्या कुणाच्या, सेलर्सच्या ऑर्डर रिजेक्ट केल्या आणि बायरच्या ऑर्डर घेतल्या. ठीक आहे. आता हाऊ टू कन्फर्म द्या. आणि हे 3 पॅटर्न लय महत्वाचे आहे काय, असं लक्षात राहिलं पाहिजे एकदम, कुठलं पॅटर्न कसं दिसते. घेतला. सेकंड कॅन्डल शुड ऑलवेज क्लोज. Second candle should always close above the pin bars high. Above the pin bars high. तो पिन बार कोणत्या मग कलरचा असू दे. हॅलो इम्रान दादा, हाय ना, मला वाटलं नाही. हा समजायला इम्रान दादा, काय डाऊट आलाय. सेकंड कॅन्डल शुड ऑलवेज क्लोज above the pin bars high. घेतला. And it should be always a bullish candle. And it should be always a bullish candle. लिहून घेतला. आता हे पॅटर्न कसं दिसतंय समजलं तुम्हाला, हो. हे वीक का बनवते समजलं. वीक पेक्षा डबल असलं तर, बॉडी पेक्षा जर डबल असलं तर कोणतं पॅटर्न होणार, बुलिश पिन बार. बॉडी पेक्षा body डबल पेक्षा? असलं तर कोणतं पॅटर्न होणार,
हॅमर इन्व्हर्टेड नाही नाही, बॉडी पेक्षा डबल. मी कुठं होणार सांगायला नाही. बॉडी कुठं क्लोज झाल्या सांगितलं काय? बॉडी हॅमर खाली ना. कुठं क्लोज झाल्या मी सांगायलाच नाही. बॉडी खाली क्लोज झाल्या आणि बॉडी पेक्षा डबल त्याचं अप्पर वीक आहे. कोणतं पॅटर्न होणार ते? इन्व्हर्टेड हॅमर. ठीक आहे. बॉडी वरती क्लोज झाल्या आणि त्यानंतर त्याच्या खालचं लोअर वीक हे बॉडी पेक्षा डबल टाइम्स आहे. ते कोणतं पॅटर्न झालं? हॅमर झालं. आता हे बघा, इथं कन्फर्मेशन कसं घ्यायचं म्हणून सांगितलंय म्हणा. हायच्या वरती म्हणजे कुठे? या बॉडीच्या वरती काय ह्या लोच्या खाली क्लोजिंग द्यायला पाहिजे? काय इथं या कॅन्डल मध्ये वीक पण आहे, कशाच्या वरती द्यायला पाहिजे? सारखं वाचत बसायची गरज नाही. लोच्या वरती क्लोजिंग, हायच्या वरती क्लोजिंग म्हणजे कॅन्डलचा हाय कुठं आहे बघायचा आहे. हाय वरती. मग हाय कुठं असणार आहे? इथं असणार आहे. येस मग ह्याच्या वरतीच क्लोजिंग पाहिजे ना. येस. आता सांगा, इथं कन्फर्मेशन दिले का नाही? नाही इम्रान दादा कन्फर्मेशन दिले का नाही? आता दिले का नाही? मग ह्याच्यानंतर आता ट्रेंड कोणता फॉर्म होणार? जो डाऊन ट्रेंड कंटिन्यू होता त्याचा ट्रेंड इथे रिव्हर्सल होणार आणि ट्रेंड अप ट्रेंड होणार. ठीक आहे. आता लिहून घ्या खाली, रेड बुलिश पिन बार. त्याच्यातच हा, त्याच्यावरच लिहून घ्या खाली. हाऊ टू कन्फर्म मध्ये काय दुसरं पण? हाऊ टू कन्फर्म मध्ये लिहून घ्या. सांगा. रेड बुलिश पिन बार will be always a weak confirmation. Will be always a weak confirmation compared to a green bullish pin bar. Green bullish pin bar. विल बी ऑलवेज काय? It will be always a weak confirmation compared to a green bullish pin bar. लिहून घेतला? हो. आता इकडे बघा, आता फॉर्म आपले कॅन्डल कशा फॉर्म होणार हे समजले? हो. तेच आता हे ग्रीन मध्ये आहे. ठीक आहे. ओपनिंग इथे झाल्या, ओपनिंग झाल्यानंतर कॅन्डल खाली आली, मग याचा कलर कोणता होणार? रेड. रेड कलर होणार. ठीक आहे. रेड कलर झाल्यानंतर इथून कोणाची ऑर्डर रिजेक्ट करणार सांगा आता? सेलरची ऑर्डर रिजेक्ट करणार आणि घेणार कोणाची ऑर्डर? बायस. मग आता कॅन्डल फ्लिप व्हायला आल्या, अशी फ्लिप झाल्याने इथं क्लोज झाली. कोणतं पॅटर्न होणार? बुलिश पिन बारचं. कोणतं पॅटर्न होणार परत त्यांनी सांगा. पिनबारला वीक असू पण शकते नसू पण शकते. अप्पर वीक बॉडी पेक्षा 3 टाइम्स आहे का नाही लोअर वीक? मग कोणतं पॅटर्न आहे? बुलिश पिन बार. बुलिश पिन बार कसा फॉर्म झाला बघितला? आता याचं कन्फर्मेशन घ्यायसाठी सेकंड कॅन्डलला क्लोजिंग कुठे द्यायला पाहिजे? म्हणजे इथं. बरोबर. त्यानंतर ट्रेंड कोणता फॉर्म होणार? ट्रेंड कोणता फॉर्म होणार? अप ट्रेंड होणार. आणि चालू कोणता होता? डाऊन ट्रेंड मध्ये कुठं फॉर्म व्हायला पाहिजे? डाऊन ट्रेंड मध्ये कुठं फॉर्म व्हायला पाहिजे? डाऊन ट्रेंड मध्ये एका मेजर सपोर्ट लेवलला फॉर्म व्हायला पाहिजे. सांगितले? ओके. आता मला सांगा, इथं कन्फ्युज आहे नाही का हॅमर आणि पिनबार मध्ये? हॅमरचं जे अप्पर वीक सांगितलंय ते असू पण शकते किंवा कमीत कमी असू शकते म्हटलंय. जास्त असू शकते असं म्हटलंय? जास्त असू शकते असं म्हटलंय की हॅमरचं? नाही हॅमरचं नाही. कमी असू शकते.
एकदम कमी. आता इथं सांगा ह्याचं अप्पर वीक हे जास्त आहे का कमी आहे? कोणत्याच ह्या का? पिन बार अप्पर बी कमी आहे. परत आहे ना बघा, आपण आता पण एवढ्या हॅमरला कोणतं मोठं वीक बघितलं नाही आपण. जास्त आहे. जास्त आहे हम्म. पण इथं बॉडीची टू टाइम्स आहे का बघा. हो. मग इथं हॅमर झाला का पिनबार झाला सांगा आता. पिन बार. मुस्लिम जरा तुम्ही सांगा, विचार करा जरा, त्रास द्या आपल्या डोक्याला जरा. हॅमर हॅमरच असणार कारण बॉडीपेक्षा 10 टाइम्स 10% अशक्य म्हणून लिहून दिलोय मी. लिहिलाय का नाही ते? पहिला तेच बोललेलं ना. हा मी बी ऍज अ कम्पेअर टू बॉडी म्हटलेलं की कमी आहे वीक म्हणून. हा ऐकलं कम्पेअर टू वाटतंय. बॉडी. मग इथं आहे का नाही सांगा आता हॅमर यो. हो हो. पण ह्याच्यानंतर कन्फर्मेशन देऊन वरतीच गेलाय. गेलाय. त्यानंतर आता इथं बघा, आपण पिनबार बघालोय. बुलिश पिनबार आता इथं आहे का नाही सांगा. आहे की. 100% हा पिनबारच आहे. होय. बॉडीपेक्षा 3 टाइम्स वीक आहे लोअर वीक. होय. येस. अप्पर वीक जास्त पण असू शकते का नसू शकते. हम्म. सगळं बरोबर आहे. हम्म. पण येस. इथं आहे ना कन्फर्मेशन घेतलंय का बघा. नाही घेतलं. कन्फर्मेशन नाही झालं म्हटलं तर इथं आपण ट्रेंडचा अंदाज लावू शकतोय काय? नाही. नाही. काय अंदाज लावू शकत नाही. ठीक आहे, मी ते अवॉइडच करायचं आपण. हम्म. परत अजून एक शोध द्या आता. इथं सांगा बॉडीपेक्षा लोअर वीक 3 पट आहे का नाही सांगा मला पहिला. आहे की. हो. अजून एकदा सांगा. हे 2 17 पट. आहे, हे 17 आहे आणि हे इथं 40 आहे. तर दोन्ही 34 नाही. अडीच. आहे की. नाही होत. हा? होत नाही काय होतंय? वरती 70 नाही म्हटलं, तर खाली किती दोन्ही म्हटलं? 34 नाही. केलं. हा हो नाही होते. नाही होत. कमीत कमी 3 टाइम्स पाहिजे त्याला कंपल्सरी हॅमरला, पिनबारला. पिन इथं बारला. झालाय का नाही सांगा आता पिनबार. हा हे. ह्याचा अप्पर वीक कमी म्हणजे आहे. मिनिमम 3 तरी पाहिजेतच, त्याच्यात चालतच नाही. मिनिमम 3 पाहिजे होय. ओके. आता इथं झालाय की नाही सांगा. झालाय. पण ह्याच्यानंतर त्या कॅन्डलनं रेड क्लोज झाला. इथं कन्फर्मेशन भेटले आपल्याला. नाही होत. कन्फर्मेशन भेटले. पायच्या मग इथं वरती व्हायला आपण पाहिजेत ना. मग इथं आपण अंदाज घ्यायला पाहिजे का नको या ट्रेडचा. होय कोण होय म्हटलं. मी काय बोलाय नाही. अरम्या काय झालं? इथं अंदाज घ्यायला पाहिजे का नको. घ्याय पाहिजे. हा तिथं नाही, तिथं खाली क्लोज झाले मग कशाला. मग होय कोण म्हटलं. मी माईक बंद करून बसलोय. काय मी माईक बंद करून बसलोय रे, जरा फॅनचा आवाज आला. होय कोण तर म्हटलं आता इथं मी नाही ऐकलं. म्हटलंय कोणतरी 100%. मग इथं घेणार काय नाही. आता कोण होय म्हटलंय त्यांनी इथं कन्फर्मेशन घ्यायचं नाही. घेतला तर लॉस होणार. ठीक आहे हो म्हणणाऱ्याचा होणार. काय आलंय. हो म्हणणाऱ्याचा लॉस होणार. हो म्हणणाऱ्याचा लॉस होणार. मग आता इथं सांगा मला, इथं कन्फर्मेशन दिलंय का नाही. बरोबर एकदम पिनबार आहे. होय दिले. येस. परफेक्ट. कन्फर्मेशन दिलंय. दिले. येस. ट्रेंड वरती गेला का नाही गेला. हो. समजलं. हो समजलं. एक सपोर्ट लेवल होती. सपोर्ट मध्ये रिटर्न आपण बाईंग करतोय. म्हणजे जेव्हा बुलिश पिन बार काय ऐक ना. हा हा पॅटर्न होणार तेव्हा म्हणजे मार्केट वरच जाणार वरती. होय बुलिश पिनबार पॅटर्न एका सपोर्ट लेवलला फॉर्म झाल्यानंतर आपल्याला 100% गॅरंटी होते तिथं. म्हणजे वरतीच जाणार मार्केट. हा वरतीच जाणार. परत एकच चेक मिनिट करावं थांबा. लागत नाही ना एकदा कन्फर्मेशन नंतर. काय म्हटला. एकदा कन्फर्म झाला ना कन्फर्मेशन ट्रेड. नंतर हा कन्फर्म पुढच्या झाल्यानंतर परत चेक करावं लागत नाही. मग आपल्या टार्गेटला टार्गेट काय असेल ते. पण तिथं ट्रेड घ्यायचं सजेस्ट करत नाही मी. ओके त्याचा अंदाज घ्यायचा आपल्याला फक्त. आपण कन्फर्मेशन घ्यायचं सपोर्ट सपोर्ट अँड रेजिस्टन्स आपण फक्त करायचा. फक्त त्याचा अंदाज घ्यायचा आपल्या अनालिसिसचा. एकच मिनिट थांबा काय मी आलोच. ओके. तोपर्यंत पुढं बिअरिश पिन मार लिहून घ्या. एकच मिनिट फक्त.
आणि हे ड्रॉइंग ड्रॉ करा. सेम ड्रॉ करा पण उलट ड्रॉ करा. स्ट्रक्चर कुठे गेलं? हॅलो हा 2 मिनिट थांबा शेअर करतो. शेअर करून तुझा. हॅलो बोला. एक 5 मिनिटं कॅमेरा ऑफ राहू दे काय. सांगतो ते लिहून घ्या आता. बेरीज स्पिन बार लिहून घ्या. ह्याचं बुलिश स्पिन बारचं तुम्हाला कन्फर्म आहे 100%? होय ना. काय डाऊट आहे त्यामध्ये? काय काय बुलिश स्पिन बार मध्ये कोणाला काय डाऊट आहे? मुस्लिम दादा तुम्हाला, मला सौरभ दादा, इम्रान दादा? मग आता कंटिन्यू करू पुढं. आता लिहून घ्या पुढं. बुलिश स्पिन बार हा कशामध्ये? बुलिश स्पिन बार मध्ये बेरीज नाही. बेरीज स्पिन बार बेरीज खाली बुलिश स्पिन बार लिहून घ्या. काय म्हटला? बेरीज स्पिन बार जे लिहून घेतला आता हम्म. त्याच्या खाली बुलिश स्पिन बार लिहा. परत पण नाही नाही भिंत थांबा चुकलो. बेरीज स्पिन बार लिहा फक्त खाली. तेच म्हटलं. हा मी बेरीज लिहिलं. हा बेरीज स्पिन बार हा हा फॉर्म होताना अपट्रेंड मध्ये फॉर्म होतो. अपट्रेंड मध्ये फॉर्म होतो आणि एका मेजर रेजिस्टन्स लेवलला फॉर्म होतो. आणि एका मेजर रेजिस्टन्स लेवलला फॉर्म होतो.
लिहून घेतला. बेअरिश पिन बार ग्रीन कलरचा पण असू शकतो आणि रेड कलरचा पण असू शकतो. बुलिश पिन बार मध्ये वीक कोणतं मोठं होतं, अप्पर का लोअर? काय झालं? बुलिश पिन बार जो आपण बघितला हा, त्याचं लोअर वीक मोठं होतं का अप्पर वीक मोठं होतं? लोअर मोठं होतं. ट्रिपल. लोअर वीक मोठं होतं. ठीक आहे, हा. लिहून घ्या आता. आता आपण सांगितलं लिहून घेतला. हम्म. आता खाली लॅग काय म्हटला, ग्रीन पण असू शकतो आणि रेड पण असू शकतो. हम्म. त्याच्या खाली लॅग कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ बेअरिश पिन बार. काय म्हटलं कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ बेअरिश पिन बार. लिहून घेतला. बेअरिश पिन बारचं वीक अप्पर वीक हे बॉडी पेक्षा कमीत कमी 3 पट असतं. बेअरिश पिन बारचं अप्पर वीक हे बॉडी पेक्षा 3x असतं कमीत कमी, मिनिमम नाही पुढं. आणि मॅक्झिममला लिमिट आहे काय मस्त दादा? हा, लिहून घेतला. हो. बेअरिश पिन बारचं लोअर वीक हे असू पण शकतं आणि नसू पण शकतं. काय म्हटलं? बेअरिश पिन बारचं लोअर वीक हा, लोअर असं पण शकतो, नसू पण शकतो. असू पण शकतं आणि नसू पण शकतं. लिहून घेतला. हो. आणि खाली लिहून घ्या आता, हाऊ टू कन्फर्म. बेअरिश पिन बारच्या नंतरची जी कॅन्डल असणार, बेअरिश पिन बार नंतरची जी कॅन्डल असणार, सेकंड कॅन्डल. हा सेकंड कॅन्डल, ही बेअरिश पिन बारच्या लोच्या खाली क्लोजिंग दिली पाहिजे. सेकंड कॅन्डल ही बेअरिश पिन बारच्या लोच्या खाली क्लोजिंग दिली पाहिजे. लोच्या खाली. लोच्या खाली. आपण आता Closing. बुलिश पिन बार मध्ये लोच्या खाली होतं काय हायच्या वरती होतं? हायच्या वरती. मग यामध्ये कुठं आहे? लोच्या खाली. लोच्या खाली आहे. ठीक आहे, क्लोजिंग दिले पाहिजे. हा लिहून घेतला. आता थेरी. आता प्रॅक्टिकली कसं वर्क कसं करतंय बघाय. चार्ट दिसालाय. फिर कॅन्डल इथं ओपन झाली समजा, ठीक आहे. त्याच्यानंतर कॅन्डल अपवर्ड डायरेक्शनला गेली, एवढी जाऊ दे. आता ओपनिंगच्या वरत्या म्हटल्यानंतर त्याचा कलर कोणता पाहिजे? ग्रीन. रेड कोण म्हटलं? एवढा कन्फ्युज झालाय. ओपनिंगच्या वरती म्हणजे कलर कलर बघून ग्रीन म्हटलं. नाही, ओपनिंगच्या वरती म्हटलं ग्रीनच पाहिजे की. रेड म्हटला तुम्ही. चुकून वाटलं.
हे बघा आता इथून वरती गेली कॅन्डल. हा. त्याच्यानंतर काय केले म्हणजे काय दाखवलं सांगा मला, विचार करून सांगा आता. ओपनिंगच्या वरती गेली कॅन्डल, मग इथं काय दाखवायला आपल्याला मार्केट. बायस इम्रान दादा तुम्ही सांगा काय दाखवाले. हे दोघं चुकीचं सांगायला अपट्रेंड. कोण दाखवाले. या दोघांचं पण उत्तर चुकलंय. ही कॅन्डल काय दाखवायला आली आपल्याला, ओपनिंगच्या वरती आहे क्लोजिंग म्हटल्यानंतर क्लोजिंग द्यायला अजून ओपनिंगच्या वरती कॅन्डल आहे. ही दोघं म्हणल्यात बाईंग दाखवायला. तुम्ही सांगायचं काय दाखवायला आले, वाचून सांगा, ह्यांचं चुकीचं आहे. बाईकच दाखवला. बाईंग दाखवलं ना. हो. असा कॉन्फिडन्स पाहिजे आपल्या उत्तरावर. मुस्लिम दादा आज कन्फ्युज झाल्यात. आता दिले का नाही वरती क्लोजिंग येणं. होय. मी म्हटलं काय इथं क्लोजिंग झालंय कॅन्डल. क्लोजिंग झाल्या म्हटलं काय, मग अजून चालूच आहे ना. हो. फ्लक्च्युएशन चालू आहे, अजून फास्ट चालू आहे मार्केटमध्ये मुवमेंट. आणि त्याच्यानंतर मार्केटने काय केली, कॅन्डल इथं क्लोजिंग दिली. ठीक आहे. आता एक पॅटर्न कोणता आहे सांगा मला. आता ग्रीन मध्ये आहे, खालची बॉडी ग्रीन मध्ये आहे. बेरिश पिन बार आहे. ग्रीन पण असू शकते, रेड पण असू शकते. मुस्लिम दादा कन्फ्युज आहे नाही. कन्फ्युज नाही तुम्ही ते हे बॉडीची साईज मोठी ठेवली तेव्हा निवडलं. बॉडीची साईज मोठी होती तेव्हा म्हटलंय मी. होय. पट होतं म्हणून निवडलं नाही म्हटलं. कारण तेव्हा क्लोज कुठे झालं, तुम्ही खाली करायला लागेल. तुम्ही नंतर खाली गेला. मी तेव्हा क्लोज झाले म्हटलेलं काय. हा नाही. मग आता क्लोजिंग झालंय म्हटलो, आता कुठलं पॅटर्न दाखवायला सांगा. बेरिश पिनवर. कारण क्लोजिंग ग्रीन दिलंय की. बेरिश पिनवर कसं असणार. ग्रीन असू दे रेड असू दे. कारण ग्रीन म्हटल्यानंतर बाईंग असणार तिथे. तुम्ही लिहून देणार ग्रीन आणि रेड दोन्ही पण असू शकते. हा म्हणजे ग्रीन पण असू शकते, रेड पण असू शकते. ठीक आहे. म्हणजे आता इथं माझी चूक होती, मी बोलूच म्हटलो तिथं. बरोबर. मग आता बेरिश पिनवर आहे की नाही हो, कन्फर्म आहे. आता ह्याच्यानंतर कन्फर्म आहे की नाही. कन्फर्म सेकंड कॅन्डल असते ना. हा पण ही कॅन्डल कन्फर्म आहे की नाही बेरिश पिनवर. ही विचारली. ह्याच्यानंतरची कॅन्डल कुठं क्लोज झाली पाहिजे, लोच्या खाली. लोच्या खाली क्लोज झाली पाहिजे. ठीक आहे. कोणता कलर पाहिजे याचा, द्यायला नाही वाटतंय म्हणून ते कोणता कलर. लिहून घ्या आता. सेकंड कॅन्डल ही कायम बेरिश असणार. ते लिहून दिलंय की सेकंड कॅन्डल बेरिश असते. मग बेरिश म्हणजे ह्याचा कोणता कलर पाहिजे. होय. सेकंड कॅन्डल ही बेरिश पिन बारच्या लोच्या हे लिहून दिलंय. हा तेच म्हणलो. ऑलवेज रेड लिहून दिलोय सेकंड कॅन्डल. होय का नाही. लिहून दिले वाटते मी. बेरिसच्या ह्याच्यामध्ये सांगितलंय की. मग यामध्ये लिहिलाय का नाही तुम्ही. यामध्ये लिहिलं नव्हतं ना. हा मग लिहून घ्या आता. सेकंड कॅन्डल शुड बी ऑलवेज अ रेड कॅन्डल. लिहून घेतला. मग आता ही कॅन्डलची कोणती कलर पाहिजे सांगा. इथं कॅन्डलचा येऊ रेड कॅन्डल पाहिजे. मग आता इथं ट्रेंडचं काय होणार सांगा. कन्फर्मेशन होणार कोणत्या साईडला, अप ट्रेंड साठी. बरोबर. येस येस सौरभ दादा. येस मुस्लिम दादा. चुकलो गडबडीत. दोन ट्रेंड्स आहेत.
कोणता ट्रेंड असणार, अप ट्रेंड का डाऊन ट्रेंड? कन्फ्युज थांबा जरा चालेल. कन्फ्युज नाही, लगेच आन्सर पाहिजे. इम्रान दादा सांगा लगेच कुठं होणार. काय मला पण कन्फ्युज. बिअरिश पिन बार आहे. बिअरिश पिन बार ना कन्फर्मेशन एका रेजिस्टन्सला दिलंय, म्हटल्यानंतर ट्रेंड वरती जायला पाहिजे खाली जायला पाहिजे. बरोबर होतं काय मग. रेजिस्टन्स म्हणजे काय, सेलिंग साठी वापरतोय. आपल्यासाठी कंटिन्यू. वाचा एकदा, मी काय सांगितलं वाचा. पहिलं डेफिनेशन बिअरिश पिन बारचं. अप ट्रेंड मध्ये फॉर्म कशासाठी फॉर्म होतोय? ट्रेंड रिव्हर्सल साठी फॉर्म होतोय. हे कॅन्डलस्टिक राहायच्या आधी लिहून दिलोय का नाही वरती, ट्रेंड रिव्हर्सल साठी महत्वाचे आहेत म्हणून. मुस्लिम ते खाली लिहून घ्या खाली. याच्या काय हा ह्याच्या नाही, आता लिहायच्या सगळ्याच्या खाली लिहून घ्या. हा बिअरिश पिन बार हा ट्रेंड रिव्हर्सल साठी कामाला येणार. बेरिश पिन बार हा ट्रेंड रिव्हर्सल साठी कामाला येणार. लिहून घेतला. मग आता कोणता ट्रेंड कशामध्ये कन्वर्ट होणार सांगा मला. ट्रेंड डाऊन ट्रेंड मध्ये. डाऊन ट्रेंड अप ट्रेंड डाऊन ट्रेंड मध्ये, ठीक आहे. मग आता इथं ग्रीन क्लोज झाल्यानंतर सेकंड कॅन्डल कोणती क्लोज झाली पाहिजे? रेड ऑलवेज अ रेड कॅन्डल, ठीक आहे. लोच्या काय हायच्या खाली काय लोच्या वरती? लोच्या खाली, ठीक आहे. मग आता इथं सेम कन्सेप्ट इथं फॉलो झालं. जर इथं कॅन्डल आता रेड असली तर सेमच होणार, बिअरिश पिन बारच होणार. आता खाली लिहून घ्या, ग्रीन बिअरिश पिन बार हा वेगळा पॉईंट आहे काय हा वेगळा पॉइंट आहे. ग्रीन बिअरिश पिन बार हा त्याची प्रोबॅबिलिटी कायम रेड पिन बार पेक्षा कमी असणार. रेड बिअरिश पिन बार पेक्षा कमी असणार. याची प्रोबॅबिलिटी कायम रेड बिअरिश पिन बार पेक्षा कमी असणार. आणि रेड बिअरिश पिन बारची प्रोबॅबिलिटी ही कायम जास्त असणार. लिहून घेतला. हो. मग आता ग्रीन असल्यानंतर त्याची प्रोबॅबिलिटी जास्त असणार का कमी असणार? ग्रीन असताना कमी असणार, आणि रेड असताना जास्त असणार. समजला ना तुम्हाला बेरिश पिन बार? वाचून घ्या एकदा ते. काय डाऊट आहे का बघा पहिला, मग प्रॅक्टिकली दाखवतो.
मेजर रेजिस्टन्स लेवल. मेजर रेजिस्टन्स लेवल मध्ये काय आलं? हॅलो, काय डाऊट आहे कुणाला? आवाज येते का? हा यायला की. काय डाऊट आहे का कुणाला? हा आवाज येत नाही झाला. काय? हॅलो, हा बोला की, यायला की आवाज. यायलाय. ते मेजर रेजिस्टन्स लेवलला मोठं म्हटलंस की, हा म्हणजे नेमकं आता मी परवा सपोर्ट रेजिस्टन्स म्हणजे काय सांगितलं मुस्लिम दादा? सपोर्ट कशासाठी वापरतोय आपण? सपोर्टचं ते जरा सपोर्टचं काय समजाय नाही आवडत. चेन कन्फर्म करा. ते सपोर्टचं एकदा सांगतोस का वापर जरा? नाही, सपोर्टचं पहिला बघतो की मुस्लिम दादांना माहित आहे काय? परवा सांगितलेलो सपोर्ट काय म्हणून वापरतोय आपण, काय करण्यासाठी, तिथून काय करतोय आपण? सपोर्ट हे बाईंग करण्यासाठी वापरतोय म्हटलेलं. लक्षात आहे की नाही का? नाही सांगा, फक्त तो कन्सेप्ट तुम्हाला वरच्यावर सांगितला आहे म्हणून. कारण तो कन्सेप्ट मी नाही लक्षात. लाईव्ह मध्ये आला म्हणून सांगितलेलं. हा, त्या दिवशी फक्त बोलता ह्याच्यात ट्रेन मध्ये सांगितलंस ना, हा असं सपोर्ट अजून असतो. पण नाही तुम्हाला सांगणार मी ते. हम्म. फक्त समजून घ्या, सपोर्ट म्हणजे तिथून आपण बाईंग करतोय आणि रेजिस्टन्स म्हणजे आपण तिथून सेलिंग करतोय. ठीक आहे, ओके, हा एवढंच साईड समजून घ्या आता. हा, सपोर्ट म्हणजे आता तुम्हाला बाईंग करतोय आपण त्या जागेवरून बाईंग करतोय. सॉरी म्हणजे सेलिंग आणि रेजिस्टन्स म्हणजे आपण काय करतोय तिथून. सेलिंग करतो त्याचे. ठीक आहे. प्रॅक्टिकल दाखवत आहे कसं वर्क करते. Yes. मी काय सांगत नाही, तुम्ही सांगायचं नाही, फक्त पिनबार आहे का नाही सांगणार. तिथं आहे का नाही सांगा. रेडच्या साईडचा ग्रीन आहे तो. आहे की. बॉडी एकदम लहान आहे. हो. अप्पर वीक एकदम मोठा आहे. येस. सेकंड कॅन्डलनं कन्फर्मेशन दिले. येस. तिथून खाली पडले. येस. मग इथं आपण ह्याला काय म्हणणार, याचं नाव काय दिले? ग्रीन बिअरिश पिनबार. ग्रीन बेरी. बिअरिश पिनबार मध्ये याचा कलर कोणता आहे? ग्रीन आहे. ग्रीन आहे. ह्याला आपण काय म्हणायचं? ग्रीन बिअरिश पिनबार. ठीक आहे. ग्रीन बेरी. त्यानंतर अजून एक बघा, इथं हा वाला ह्या रेडच्या आधीचा पिनबारच आहे. दोन आहेत तिथं, दोन्ही पण पिनबार आहेत, ग्रीन पण आणि रेड पण. रेड पण. फर्स्ट ग्रीन नंतर कन्फर्मेशन भेटले का सांगा? नाही. हा, नाही. त्याच्यानंतर रेड न कन्फर्मेशन दिले का नाही? रेड ने दिले. तिथून सेलिंग आली का नाही? हो, आलं. मग ह्याला आपण काय म्हणायचं, काय नाव दिलं याला? रेड बेरीज. रेड बिअरिश पिन बार. त्याची बॉडी कशी पाहिजे? सुटली. बिनबारची रेड बिअरिश पिनबारची बॉडी लहान पाहिजे. किती टाइम लहान, किती मल्टिपल्स मध्ये आपण ह्याला बॉडी लहान पाहिजे वीकच्या? 3 पटीने लहान पाहिजे. हो. काय चुकीचं बोललो का बरोबर बोललो मुस्लिम दादा? वीक 3 पट मोठी पाहिजे ना बॉडी. चुकीचं बोललो मी. बॉडीच्या मल्टिपल 3 टाइम्स, बॉडीच्या मल्टिपल 3 टाइम्स पाहिजे. काय काय 3 टाइम पाहिजे खरं? अप्पर वीक का लोअर वीक? अप्पर वीक. अप्पर वीक पाहिजे. मग इथं होतं काय नाही सांगा? हो. मग कन्फर्मेशन देऊन खाली पडलं इथं. हो. त्याच्यानंतर आता परत आणि अजून बघा, इथं पण हा पिनबारच आहे.
हा वाला, रेड. हा रेड वाला. बॉडी पेक्षा 3 पटीने आहे का नाही? आहे की इधर का यहाँ पर. मग ह्याच्यानंतर कन्फर्मेशन भेटले काय? नाही मग इथं आपण करू शकतोय काय? नाही. नाही. इथं सांगा कन्फर्मेशन भेटले. नाही नाही. मग इथं आपण काय करू शकतोय? नाही. इथे. इथं आहे. हा हॅमर आहे काय पिनबार आहे सांगा मला. हॅमर. इन्व्हर्टेड हॅमर. इन्व्हर्टेड हॅमर आहे हो, ठीक आहे. हा पिनबार आहे का हॅमर आहे? पिनबार आहे का हॅमर आहे? हॅमर आहे. हॅमरच आहे. ह्याच्यात 2 टाइम बॉडी आहे. येस. परत अजून एक कोणता बघा. क्लोजिंग कुठे दिसते? हा बिअरिश पिनबार आहे. रेड वाला काय बुलिश पिनबार आहे? हा वाला पोलिश. बुलिश पिनबार आहे. ह्याच्या हायच्या वरती क्लोजिंग दिल्यानंतर वरती गेलं. हम्म. या बुलिश पिनबारच्या हायच्या वरती क्लोजिंग झालंय काय? कोणत्या? या वाल्या नाही झालं. क्लोजिंग नाही झालेलं. हा आता इथं हा बिअरिश पिनबार आहे की नाही सांगा. रेडच्या साईडचा ग्रीन वाला बॉडी पेक्षा 3 टाइम्स अप्पर वीक आहे. हो का? टाइम्स नसतं नाही आहे ना. मेजर करूया. करायचं बॉडी किती आहे? 0.9 आहे हम्म. आणि हे 2.5 आहे. 0.9. नाही आहे. नाही. नाही आहे कारण 27 पाहिजे. हम्म. ठीक आहे. नंतर अजून कोणता आहे बघा. इथं आहे का नाही सांगा. इथं इथं आहे का नाही? हा इथं आहे की. त्याच्यानंतर कन्फर्मेशन दिले. येस. खाली पडले मग हो पडलं. इथं पण दिलाय का नाही सांगा. हो. कन्फर्मेशन देऊन खाली पडलं. पडलं का नाही? हो पडलं पूर्ण. मग काय डाऊट आहे का तुम्हाला बिअरिश पिन बार मध्ये? मुस्लिम दादा नाही सौरव दादा तुम्हाला? नाही. इम्रान दादा तुम्हाला काय डाऊट आहे? नाही. मग आता बघा आपण आता कोणते पॅटर्न शिकलो. बुल्ली सिंगल फिंग, बेअरिश सिंगल फिंग, बेअरिश, हॅमर, इन्व्हर्टेड हॅमर आणि हे बेरिश पिन बार आणि बेअरिश पिन बार आणि बुलिश पिन बार. सगळे टॉपिक क्लिअर आहेत तुमचे? सगळे टॉपिक क्लिअर आहेत? आता बघा मी सांगताना तुम्हाला कोणते कोणते शब्द सारखे रिपीट करालोय. सपोर्ट रेजिस्टन्सला फॉर्म व्हायला पाहिजे. ठीक आहे. आता ह्याच्यानंतरचा टॉपिक काय असणार आहे बघा. आज घेणार नाही मी टॉपिक कारण आज हे कन्फ्युज होणार मग लगेच. आज तो टॉपिक संपलाय त्याचं पहिला रिव्हिजन करा तुम्ही सगळी. आता मी कोणते शब्द वापरले? सपोर्ट अँड रेजिस्टन्स. आता यामध्ये तुम्हाला पुढचा टॉपिक कोणता असणार चालाय? सपोर्ट रेजिस्टन्स म्हणजे काय होणार आहे टाइम्स ऑफ सपोर्ट आणि त्याच्यामध्ये किती प्रकारचे सपोर्ट अँड रेजिस्टन्स आहेत. ठीक आहे. मग त्यामध्ये सब टॉपिक अजून लय आहेत. स्लिपेज, स्प्रेड्स, मार्केटमध्ये लिक्विडिटी कशी असत्या, हे असे भरपूर टॉपिक आहेत त्यामध्ये. ठीक आहे. तुम्हाला सपोर्ट रेजिस्टन्स मी त्यामध्ये शिकवणार मी आता उद्यापासून. फक्त आजपर्यंत जे शिकला ट्रेंड फॉर्मेशन कसं होतंय हे शिकला. कॅन्डल म्हणजे काय हे शिकला. कॅन्डल मधले 3 महत्वाचे कॅन्डलस्टिक शिकला. या 4 पॉइंटचं तुम्ही आज रिव्हिजन करायचं आणि उद्या मला सांगायचं आहे. ठीक आहे. उद्या पण अर्धा तास आधी चालू करतो. रिव्हिजन झाल्यानंतर मग पुढचे टॉपिक क्लिअर करतो. ठीक आहे. काय डाऊट आहे कुणाला? ठीक आहे. बंद करू मग. ठीक आहे. गुड नाईट. ओके. गुड नाईट.